रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय. मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू असा जर प्रश्न एखाद्याला विचारला, एखादा व्यक्ती असेल ज्याचं नाव त्यांच्या लगेच मनामध्ये येईल. पण मनुष्याचा सगळ्यात मोठा शत्रू जर सांगण्यात आलेला असेल कोणता, तर तो आहे स्वतःच माणसाचा राग. एखाद्या गोष्टीचे जीवन जगत असताना कामना करणं, तर एखाद्या गोष्टीची इच्छा केल्याच्या नंतर ती इच्छेची जर प्राप्ती आपल्याला झाली नाही, त्या कामनेची जर प्राप्ती झाली नाही, तर मनामध्ये येतो तो राग. आणि राग हा मनुष्याचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. क्रोध हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. भगवान श्रीकृष्णांनी श्रीमद भगवद्गीतेमध्ये फार सुंदर एक गोष्ट सांगितली. काम एष क्रोध एष रजो गुण समुद्भवः महाशनो महापापना विद्येन इह वैरिणम. सगळ्यात महत्वाचं सांगितलं तो म्हणजे रजोगुणापासून निर्माण झालेला काम म्हणजेच कामना. आणि ही कामना जर पूर्तता नाही झाली तर येणारा राग. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की एखाद्याला जर राग जास्त असेल तर तो स्वतःचाच विनाश करायलाही मागे पुढे पाहत नाही. त्याच्यामुळे स्वतःच्या विनाशाचं कारण तो व्यक्ती स्वतःच बनतो. त्याला इतरत्र दुसऱ्या शत्रूची गरज सुद्धा पडत नाही. त्याच्यामुळे भगवान श्रीकृष्णाने सुद्धा अर्जुनाला सांगितलं, अर्जुना हे जे युद्ध तू लढत आहेस ना, हे युद्ध लढत असताना सुद्धा क्रोध रहित होऊन लढ. हे सुद्धा आपण जगत आहोत ते जीवनाचं एक युद्धच आहे. हे युद्ध सुद्धा आपल्याला क्रोध रहित होऊन जगता यावं. रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय.